भौतिक जगामध्ये बद्दल आपण काय काय चुकीच्या समज आहेत आपल्यामध्ये. तर चुकीच्या काय काय समज आहेत ते आपण आता बघूया. हम्म? आता हा एक मांजर आणि हा कुत्रा आहे. तर मांजर काय म्हणते की हे क्षेत्र माझं आहे, म्हणजे ही टेरिटरी माझी आहे. आणि कुत्रा म्हणतो ही टेरिटरी माझी आहे. असे ते दोघं एकमेकांवरती ओरडतायत आणि भांडतायत. आणि म्हणजे ते आता ही एरिया ह्याचा आणि हे एरिया ह्याचा असं काही ठरलेलं असतं का? नाही. किंवा कुठे काही लिहिलेलं असतं का? असंही नाही. पण ते एकमेकांमध्ये भांडतात. पण खरं तर परिसर कोणाचाच नाहीये. सगळं जग आहे ते कृष्णाचंच आहे. आपला दृष्टिकोन कसा हवा? योग्य दृष्टिकोन हवा आपल्याला. आता हा माणूस जो माणूस आहे इथे त्याला काय वाटतं की सर्व पैसे मी हा त्याचा बंगला आहे आणि बांधलाय त्यांनी आणि चांगल्या कंपनीत नोकरी करतो, काम करतो, पैसे मिळवतो. मग त्याला वाटतं की सगळे पैसे माझेच आहेत. पण आपला खरा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे की आपण तात्पुरते आहोत इथे, हे त्याच्या लक्षातच येत नाही. आपल्याला वाटतं की ही संपत्ती सगळी माझी आहे. पण संपत्ती जरी त्यांनी मिळवली आहे बरोबर आहे, पण श्रीकृष्णाची आहे ती. का बरं? असं का? तर हे जग कोणी निर्माण केलंय? श्रीकृष्णाने निर्माण केलंय. आणि कृष्णाने आपल्याला काय काय दिलंय? बुद्धी दिलीये, डोळे दिलेत, हात दिलेत, पाय दिलेत. सगळं आपल्याला व्यवस्थित योग्य रीतीने ह्यांनी आपल्याला पाठवलंय, निर्माण करून पृथ्वीवर पाठवलंय. आणि त्याचा आपण पुरेपूर उपयोग करून घेऊन आपण जगतो आहोत किंवा आपण असं आयुष्य घालवतो आहोत आणि उत्तम आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण कायम आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ही कृष्ण कृपा आपल्यावरती आहे. म्हणून मी हातापायानी धड आहे, माझी बुद्धी व्यवस्थित चालतीये. त्यामुळे श्री कृष्णाला मी कायम ग्रॅटिट्यूड मानलं पाहिजे की मी थँकफुल राहायला पाहिजे की कृष्णांच्यामुळे मी एवढा पैसा कमवतोय. त्यामुळे मूळ कृष्णाचे पैसे आहेत पण मी त्याच्यासाठी कमवतोय, हे आपण मनात ठेवायला पाहिजे. जसे झाडाला ऊन, पाणी, अ, वारा, माती सगळं देवाने दिलेलं असतं, कृष्णाने दिलेलं असतं. मग फळं येणं, झाडाला फळं जी येतात ती कोणाची असतात? ती माझी असतात असं नाही, ती कृष्णाचीच असतात. आपण खातो नाही असं नाही, पण आपण पहिल्यांदा देवाला अर्पण करतो, मग आपण घेतो की नाही. त्याचप्रमाणे आपली ही संपत्ती फक्त माझीच आहे असं समजणं चुकीचं आहे. ती देवाची आहे आणि देवाच्या कृपेमुळे मला ती मिळते. हा आपण दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. हम्म. आता आपण पुढची बघूया. आता इथे पण दोघांचं एक बघा कसं चाललंय या माणसं. आता डावीकडचा जो फोटोत माणूस आहे ना, तो खूप अहंकारी आहे. तो काय म्हणतो, तुम्ही मला मूर्ख म्हणायची हिंमत कशी केली? त्याच्या अंगात केवढा जोर आहे आणि तो खोट्या प्रतिष्ठेनी भरलेला आहे. तर खूप अहंकार असल्यामुळे त्याला वाटतं की मला कसं काय कोण ओरडणार, मला कसं काय बोलणार, म्हणून त्याला तो फार राग आलाय. तो म्हणतो मला मूर्ख म्हणायची हिंमत कशी केली? पण दुसऱ्या फोटोमध्ये जो आहे तो म्हणतो मी एक मूर्ख आहे ज्याने कृष्णाची उपासना सोडून दिली, म्हणून मी आता इथे असं दुःख भोगत बसलो आहे. म्हणजे त्याला एक कळतंय की मी मूर्ख आहे. कारण काय? मी जपच केलेला नाही, भक्ती केलेली नाही. तर अशा लोकांना मूढ म्हटले आहे. मूढ म्हणजे मूर्ख. म्हणजे कारण कृष्ण हे परमनंट आनंद देणारे आहेत आणि हे या खोट्या प्रतिष्ठेमध्ये किंवा ह्याच्यापासून मुक्त व्हायला पाहिजे, ही दृष्टिकोन देणारे पण आहेत. त्यामुळे परमनंट आनंद देण्याच्या दृष्टीने आपण कायम विचार करायला पाहिजे, म्हणजे तसंच योग्य दृष्टी आपल्याला मिळत जाते. आता इथे बघा बा अजून एक दृष्टिकोन दिसतोय. इथे हा माणूस कसा आहे, तो पण त्याला वाटतं की मी खूप पैसे कमवलेत कारण मी खूप प्रतिभावान आहे, मी खूप हुशार आहे, मी खूप कमवतो पैसे वगैरे. आणि मग त्याच्या मनामध्ये अशी भ्रामक कल्पना आहे की मी प्रचंड हुशार आहे, मी सुपरमॅन आहे अगदी ऑलमोस्ट. पण या दुसऱ्या फोटोमध्ये जो आहे
तो काय म्हणतो की मी पैसे मिळवतो, बरोबर आहे, मी काम करतो, पैसे मिळवतो, पण सगळं श्रीकृष्णाच्या आशीर्वादामुळे, श्रीकृष्णाच्या दयेमुळे माझ्याकडे सगळे संपत्ती आहे, माझ्याकडे बिझनेस आहे, कारखाना आहे, आणि मी भरपूर पैसे मिळवतो, पण जे काय आहे ते सगळं कृष्णाच्या कृपेमुळे मला मिळतं. तसंच आपण आता हा ऑनलाईन क्लास करतो आहोत भगवद्गीतेचा. तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करता, हे पीपीटी बघता, कारण श्रीकृष्णाने आपल्याला उत्तम दृष्टी दिली आहे. आपण कानाने ऐकतो, कारण आपल्याला कान पण आपले व्यवस्थित आहेत म्हणून, की नाही? तर बुद्धी आपल्याला छान दिलेली आहे म्हणून आपण बुद्धीने विचार करू शकतो. आपल्याला कळतंय काय काय आपल्याला इथे स्लाइड मध्ये शिकवतायत, किंवा भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये काय काय लिहिले हे आपल्याला कळतंय. तर का कळतंय? तर सगळं आपल्याला ही अ, जे आपले इंद्रिय आहे ते व्यवस्थित काम करतायत, ते पण कृष्णाच्या कृपेमुळे करतायत. त्यामुळे आपण ग्रॅटिट्यूड मानलं पाहिजे त्याबद्दल. हम्म. आता खरं नातं आणि खोटं ह्याच्याबद्दल आपण बघूया. आता हे एक आई बाबा दाखवलेत आणि त्यांचं कुटुंब दाखवलंय. आणि हा ते बाबा म्हणतात माझी बाळ आहेत, माझी पत्नी, आणि हे सगळे माझे नातेवाईक आहेत. तर माझी बाळ, माझी पत्नी, माझे नातेवाईक हे सर्व आपल्याकडे असतात. ते खोटे असतात का? नाही. कारण खोट्याचा अर्थ इथं काय आहे की तात्पुरता आहे, या जन्मासाठी आहे. पुढच्या जन्मात वेगळी नाती निर्माण होणार आहेत. तर खरं नातं कोणाशी आहे? फक्त श्रीकृष्णाशी. पण आपल्या कुटुंबातील आपला प्रेम जिव्हाळा हे खरं नातं आहे. प्रेम जिव्हाळ्याने आपण राहतो, हे खरं नातं आहे. ते आपण विसरता कामा नये, ते विसरायला नको. हम्म. पण आपला खरा संबंध कसा असतो बघू आता. बरोबर. श्रीकृष्णाबरोबर खरं नातं असतं. का बरं? कारण आपल्याला किती आपण जन्म घेतले तरी श्रीकृष्ण प्रत्येक जन्मात आपल्याबरोबर असतातच. आपल्या हृदयात ते कायम स्थित आहेत. आणि आपण त्यांचा जप केला, भक्ती केली, आपलं मार्गदर्शन ते करतात कायम, योग्य मार्ग आपल्याला दाखवतात. म्हणून हे श्रीकृष्णाचं नातं जे आहे ते खरं नातं आहे, आणि तो खरा संबंध आहे. म्हणून आपण श्रीकृष्णाचे कायम धन्यवाद मानायला हवेत. आणि श्रीकृष्णच माझे प्रभू आहेत हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. प्रभूजी, हरे हो हो. कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हा. अं, न तद्भासयते सूर्या न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. अनुवा अनुवाद: माझे सर्वोच्च निवासस्थान सूर्य किंवा चंद्राद्वारे किंवा आगीने किंवा विजेने प्रकाशित केलेले नाही. जे तिथे पोचतात ते या भौतिक जगात परत कधीच येत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. आता श्रीकृष्ण इथे समजावून सांगतायत की त्यांचं गोलोक वृंदावन कसं आहे. आपण आता ते बघूया बरं का. आपल्या घरी संध्याकाळी अंधार झाला की आपण काय करतो? सांगा बरं तुम्ही. मॅम आपण दिवा लावतो. हो, दिवा लावतो की नाही, ट्यूबलाईट लावतो, किंवा कुठला दिवा असेल तो सुरू करतो अंधार पडल्यावर. पण आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिथे पूर्ण अंधार आहे बाजूबाजूला. मग आपल्याला दिसणार कसं? तर मग ज्याप्रमाणे रात्री अंधार झाल्यावर आपण ट्यूबलाईट लावतो, तसंच श्रीकृष्णाने आपल्याला सोय करून ठेवली आहे, की एक मोठा लाईट करून ठेवला आहे. त्याचं नाव आहे सूर्य. आणि रात्री चंद्र दिसतो. पण कृष्ण काय म्हणतो, माझं धाम कसं आहे की तिथे ट्यूबलाईटची गरजच नाही, लाईटचीच गरज नाही. कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये आतून प्रकाश बाहेर येतो, लाईट बाहेर येतो. म्हणजे माझ्या धामामध्ये, म्हणजे श्रीकृष्ण धामामध्ये सूर्य, चंद्र, इलेक्ट्रिसिटी, अग्नी कशाचीच गरज नाहीये. असं आहे त्याचं धाम. हम्म. तर दिवे, समजा आपण दिवे गेले ती कॅन्डल लावतो की नाही, तसं माझ्या धामाला, म्हणजे श्रीकृष्ण धामाला आवश्यकताच नाही त्याची. माझ्या धामाला लोक आले
की परतच जात नाहीत. त्यांना इथेच आनंदात राहतात ते. गोलोकात जायचे असेल तर स्पेसशिप वगैरेची गरज नाही. फक्त श्रीकृष्ण नाम जप करायला हवा. हा भक्त दिसतोय ना तुम्हाला इथे उजवीकडच्या फोटोमध्ये, तो श्रीकृष्ण धामात चालला आहे. आणि त्याच्या हातात काय आहे सांगा बरं? मॅम जपमाळ. हा, जपमाळ आहे. तर म्हणजे जर कृष्णाच्या वृंदावनात गोलोकात जायचं असेल तर जप करावा लागतो. आणि गोलोकात सगळा आनंदी आनंदच आहे. श्रीकृष्णामुळे सूर्याचे तेज आहे, तसंच चंद्राचा प्रकाश आहे. आणि कारण श्रीकृष्ण तिकडे स्वतःच स्वयंप्रकाशित आहे, त्यामुळे तिथे दुसरा कुठलाच लाईट सोर्सचं गरजच नाही. आपण हे सुरुवातीला जे स्लाइड पाहिली ना, त्या भागात वरच्या भागामध्ये आध्यात्मिक जग आहे, ते वरती दाखवलंय. ते आध्यात्मिक जग म्हणजे श्रीकृष्णाचं गोलोक वृंदावन ते आहे. तिथे श्रीकृष्ण राहतात. आणि त्याच्या खाली आहे ती इच्छा नदी आहे. आपल्याला जर कृष्णाकडे जायचं असेल तर काय करावं लागेल? तर भौतिक इच्छा ज्या असतात आपल्याला, म्हणजे तुम्हाला या वयामध्ये मला खेळणी पाहिजेत, मला अमुक एक खाऊ पाहिजे, मला सिनेमा बघायचा आहे, या आपल्या इच्छा नको. तर इच्छा कशा पाहिजेत? मला कृष्णाकडे जायचं आहे, मला देवळात जायचं आहे, मला कृष्णाची सेवा करायची आहे, मला कृष्णासाठी गाणं शिकायचं आहे, किंवा मला कृष्णासाठी सुंदर नृत्य शिकायचं आहे, मला कृष्णासाठी काहीतरी खायला करायचं आहे, छोटंसं का होईना एक छोटासा पदार्थ करून द्यायचा आहे. मग असा विचार केल्यावर आपण कृष्णाकडे जाऊ शकतो. म्हणजे हळूहळू आपली वृत्ती मनाची तशी बदलत जाते आणि आपण कृष्णाच्या प्रेममयी भक्तीमध्ये आपण रमून जायला सुरुवात होते. आपोआप रमून जातो आपण. आता हे बघा, तुम्हाला छान छान दिसते की नाही? हे आहे गोलोक वृंदावन, म्हणजे श्रीकृष्णाचं धाम. इकडे तुम्ही बघितलंय का? हे गोलोक वृंदावन आहे. कृष्ण रोज आपले मित्र सवंगड्यांना घेऊन ते वृंदावनात जातो. वृंदावनात एकूण 12 वन आहेत. तिथे भरपूर वन आहेत. प्रत्येक वनात सुंदर दाट झाडी, वृक्ष, फळं, प्राणी असे आहेत. हे त्यांचे मित्र रोज कृष्णासाठी खायला पण घेऊन येतात. या पहिल्या फोटोत बघा, सगळे सवंगडी बसलेत ना एकत्र, का त्यांचा डबा घेऊन आलेत घरनं, खाऊ पिण्यासाठी घेऊन आलेले आहेत, खाण्यासाठी फळं, पक्वान्न, स्वादिष्ट प्रकार घेऊन येतात. आणि पहिल्यांदा काय करतात? आपण खात नाहीत, पहिलं सगळेजण कृष्णाला आधी भरवतात, कृष्णाला देतात, आणि मग सगळे सगळे एकत्र मिसळून खातात. म्हणजे ह्याचं त्याचं सगळ्यांचं असं एकत्र करतात आणि मग सगळ्याचा आस्वाद घेतात. तर जर श्रीकृष्ण, आता दुसऱ्या फोटोमध्ये बघा बरं, श्रीकृष्ण जर एकांतात वनात बसले असेल तर त्याच्या जवळ सारे पक्षी प्राणी जमा होतात. जसं की गाय, मोर, हरिण, बदक, हंस इत्यादी जमा होतात. आणि कृष्ण त्यांचे लाड करतो, त्यांच्याशी तो प्रेमाने बोलत राहतो. आणि अजून एक फोटोमध्ये दिसतंय, काय दिसतंय बरं आपल्याला? कृष्ण आपल्या मित्र म्हणजे सवंगड्यांशी कसं खेळत आहेत. छान वेलींचा झोका केला आहे आणि मनमुराद खेळत आहेत ते. मस्त एकमेकांशी गप्पा मारतायत, खेळतायत झोपळ्यावर, असा भरपूर आनंद घेत आहेत. तर असा हा रोजचा गोलोकातला दिवस आनंदी. आणि आपण पाहिलं ना, अजून मगाशी इमॅजिन केलं तसं पिकनिक सारखा असतो. आणि इथे फक्त आनंदी आनंदच आहे. असं आहे गोलोक वृंदावन. अजून एक बघूया. हे सुद्धा गोलोक वृंदावनातलेच दृश्य आहे, तिथलेच फोटो आहेत. कृष्ण आणि त्यांचे मित्र चविष्ट भोजन जेवतात बघा. या फोटोमध्ये, पहिल्या फोटोत बघा बरं, त्यांनी खूप काय काय वेगवेगळे पदार्थ आणलेत. कृष्ण आहे, बलराम आहे, सुदामा आहे. त्यांनी काय काय आणलंय? पक्वान्न आहेत. पक्वान्न त्याच्याबरोबर गुलाबजाम सारखं दिसतंय. अजून काय दिसतंय बरं सांगा तुम्ही मला? मॅम करंजी फळ, दिसते का? हा, शंकरपाळ्या, हा, करंजी, शंकरपाळे, असे काय काय दही, छान रसगुल्ला. छान पदार्थ आहेत की नाही सगळे.
आणि ते बघा बरं कसे दिसतात चेहरे त्यांचे, किती आनंदी दिसतात, सगळ्यांचे चेहरे बघा किती छान आनंदात आहेत की नाही. आणि आता इथे दुसऱ्या हो फोटोत मॅम. बघा बरं. हा, कृष्ण बरोबर कोण आहे? गाय बसली आहे, हरिण बसला आहे. तो कृष्ण त्यांना माया करतोय, लाड करतोय त्यांची, आणि त्यांच्याशी गप्पा सुद्धा मारतोय. आता या तिन्ही फोटोमध्ये काय सुरू आहे? तिसऱ्या फोटोमध्ये काय सुरू आहे सांगा बरं. मॅम, बलराम आणि कृष्ण खेळतात गाईसोबत. खेळतायत, गाईच्या वासराबरोबर खेळतायत की नाही. आणि ते पकडापकडी खेळत आहेत, म्हणजे मजा करतायत, मजा लुटतायत. तर असं आपल्या भौतिक जग आणि यात ह्याच्यात खूप खूप फरक आहे, असं आपल्याला आता इथे हे दिसून आलं की नाही. म्हणजे इकडे कसा आनंदी आनंद आहे, मजा आहे, आणि खरंच खूप गंमत आहे. तर आपण ह्याच्यात असं बदल आहे आपल्या पृथ्वीवर आणि गोलक वृंदावनमध्ये, खूप फरक आहे. या सर्व आता आता मला सांगा, आपल्या भौतिक जगातील 3 प्राण्यांच्या ह्याच्यात सांगा की खूप वैर असतं, जसं की कुत्रा, मांजर. अजून तुम्ही उदाहरण सांगा बरं. मॅम, कीट कीट. हा, आणि वाघ आणि हरिण म्हणजे पण खूप वैर असतं की नाही. हो मॅम. साप आणि मुंगूस ह्याच्यात पण खूप वैर असतं. या सर्व प्राण्यांमध्ये खूप वैर असतं, म्हणजे मोठा प्राणी छोट्या प्राण्याला खायला बघतो. पण गोलोक वृंदावनात असं आहे का? नाही. तर गोलोक वृंदावनामध्ये हरणाच्या बाजूला वाघ बसलेला असतो. तिथे एकमेकांमध्ये अजिबात वैर नसतं, एनिमी नसतात. ते एकमेकांना त्रास देत नाहीत, मारत नाहीत. तिकडे एकमेकांमध्ये प्रेम असतं. आणि वाघ काय खातो पितो? ते बाकीचे प्राणी जे खातात तेच तो खातो पितो, म्हणजे तो पण दूध पितो, आणि जे काय कृष्ण खातो ते सगळे प्राणी खातात. पण तिकडे कसं असतं, वाघ हरणाला मारून खात नाही बर का, असं म्हणजे त्रास देत नाही तो त्याला. तर हे असे सगळे मारामारी, भांडणं जे काय आहे ते आपल्या भौतिक जगात आहेत. गोलोक वृंदावनात तसं नाहीये. तिकडे फक्त आनंद आणि खरं खरं प्रेम आहे. गोलोकात जेवण सुद्धा साधं आहे आणि छान आहे. पण आपल्यासारखं असं नाही, पिझ्झा पास्ता खायला पाहिजे असं नाहीये. पण आनंद किती मोठा आहे त्यांच्या चेहऱ्यावर बघा बरं. खरा खरा आनंद आहे. वैर नाहीये तिथे. आनंदाने भरलेला आहे. आजारपण पण नाही, आणि कोणी वृद्ध पण होत नाही, सगळे कसे तरुण दिसतात बघा की नाही. आता आपण पुढचा श्लोक बघूया. हरे कृष्ण हरे कृष्ण. माताजी. हम्म. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ममैवांशो जीवलोके जीवभूतय सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षति. अनुवाद: या बद्ध जगातील सर्व जीव माझे शाश्वत अंश आहेत. बद्ध जगातील जीवनामुळे मनासह 6 इंद्रियांमुळे ते भयंकर लढा देत आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. म्हणजे बद्ध जगातील जीव म्हणजे आपण सर्व, तुम्ही, मी, प्राणी सगळे, आपण सर्व जीव कृष्णाचा सनातन अंश आहोत. कारण आपला आत्मा कोणाकडनं आलाय? कृष्णाकडून आलाय. तर सनातन म्हणजे काय? नेहमीच, कायम स्वरूपी, म्हणजे फॉरेवर. आणि अशा या जगामध्ये तुम्ही संघर्ष करताय. संघर्ष का करताय? म्हणजे लढाई करताय. प्रत्येकाची एक लढाई चालू आहे. तुम्हाला एक गोष्टी हव्या आहेत, तुमच्या मनाला खूप काय काय करायचं आहे. म्हणून तुम्ही कसे करता? मनातनं कसे असता? अशांत असता. एकसारखं मला हे हवंय, ते हवंय, हे करायचंय, ते करायचंय, की मला मुलांना वाटतं की मला हेच पेन हवं, मला हीच कॉम्पॉस हवी, मला हेच अमुक एक ड्रेस हवा. पण असं नाही, तो मिळाला नाही की कसं राग येतो, हो की नाही? मग सांगा बरं असं का होतं? तर कारण काय, आपण कृष्णापासून वेगळे आहोत, म्हणून हा संघर्ष आहे आपल्यामध्ये. जर आपण कृष्णाच्या जवळ गेलो तर असा संघर्षच होणार नाही. तर या फोटोमध्ये काय दाखवलंय? एक छोटा माणूस आहे, तो जे जे दोर बांधलेले आहेत आपल्याला पृथ्वीशी, ते तो तोडायला बघतोय. म्हणजे ते गुणांचे, आपण 3 गुणांचे दोर पाहिले ना, त्या गुणचे दोर बांधलेले जे आहेत ते तोडायला बघतोय. म्हणजे तो जास्तीत जास्त श्रीकृष्णाच्या जवळ जाईल, असं यासाठी.
हम्म. आता बघू आपण तुम्ही होळी पौर्णिमेला होळी पाहिली आहे का? पाहिली हो असेल. मॅम. हो ना. हा. तर त्याच्यात कशा असतात, मोठ्या ज्वाळा असतात की नाही, तसाच हा फोटो आहे की नाही, दिसतोय ना तसाच. हो मॅम. हम्म. तर आपल्या समजा हात या आगीमध्ये गेला तर काय होईल, त्या मोठ्या ज्वाळांमध्ये गेला तर काय होईल, भाजेल की नाही, चटका बसेल मोठा, आणि स्किन अशी जळून जाईल वगैरे, असं खूप होईल, आग होईल, बरोबर की नाही. पण तीच वरची जर ठिणगी आपल्या हातावर पडली तर काय होईल, छोटासा चटका बसेल, थोडस दुखेल आणि थोड्या वेळाने ते निघून पण जाईल, काही फारसा फरक नाही पडणार. म्हणजे दोन्हीमध्ये कसा फरक आहे, की एक गुण दोन्हीमध्ये आगीचेच गुण आहेत. मोठा असो किंवा छोटा असो, दोन्हीकडे सेम आहेत गुण, पण फक्त क्वांटिटी लहान किंवा मोठी अशी आहे. म्हणजे क्वालिटी सेम आहेत, पण फक्त क्वांटिटी एक लहान प्रमाणात आहे आणि एक मोठे प्रमाणात आहे. म्हणजे तसं आपलं आत्मा कसा आहे, आत्मा कुठून आलाय, श्रीकृष्णाकडून आलाय, आणि आत्मामध्ये पण क्वालिटी श्रीकृष्णाच्याच आहेत, हो की नाही. मग आपलं कसं आपल्या आत्म्याची जी जी शक्ती आहे, आत्म्यामध्ये जी शक्ती आहे ती अगदी मग काय म्हणतो, सूक्ष्म प्रमाणात आहे, कमीत कमी प्रमाणात आहे. पण श्रीकृष्णाची शक्ती कशी आहे, खूप मोठी आहे, खूप मोठं बल आहे त्याच्यात. मग आपल्यामध्ये अगदी थोडस बल आहे, पण कृष्णाकडे अनेक अनेक पटीनी बल आहे. तो पर्वताला देखील उचलू शकतो, आणि तेही लहान वयात करंगळीवर त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला होता, हो की नाही, माहितीये का तुम्हाला गोष्ट? हो मॅम. हो हा. मॅम. हो मग मॅम. आपण असं करंगळीवर उचलू शकतो का? सांगा बरं, एखादी बॅग तरी उचलू शकतो का? नाही. म्हणजे इतकी शक्तीचा फरक आहे. म्हणून आपण कृष्णाचे फक्त अंश आहोत, म्हणजे छोट्याशा ठिणगीप्रमाणे आहोत. कृष्णापासूनच आलेलो आहोत आपण, पण अगदी सूक्ष्म प्रमाणात आपल्यात त्याची तशी शक्ती आहे. तर म्हणजे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की श्रीकृष्णाकडे खूप मोठी शक्ती आहे आणि आपल्याकडे अगदी कमीत कमी शक्ती आहे. पण हे जे सच्चिदानंद स्वरूप आहे श्रीकृष्णाचं, ते आपण मनात ठेवलं पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त आपण तसं वागायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे, म्हणजे तसे गुण घ्यायचे आपण प्रयत्न करायला पाहिजे. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदेश सर्वर अहम एव वेद्यो वेदांत कृत वेद विद एव चाहम. अनुवाद: तसेच सर्वांच्या हृदयात मी स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात, आणि सर्व वेदांनी जे जाणायचे आहे ते मीच आहे. मीच खरोखर वेदांचा कर्ता आहे आणि वेद जाणणाराही मीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकात श्रीकृष्णाने काय सांगितलंय, की मी सर्वांच्या हृदयात स्थित आहे. इथे जी माणसं दाखवली आहेत ना फोटोमध्ये बघा, त्यांच्या छातीमध्ये दाखवलंय श्रीकृष्ण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. तर श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात स्थित आहे. मग बरं मला सांगा, आत्मा कुठे आहे? आपल्या हृदयात आहे की नाही. मग आत्मापासून आपल्याला काय मिळतं? ज्ञान मिळतं, स्मृती मिळते आणि विस्मृती पण मिळते. मग कृष्ण सांगतात की सर्व वेदांमध्ये माझ्याबद्दलच माहिती दिलेली आहे, म्हणजे श्रीकृष्णाबद्दलच माहिती दिली आहे. आणि सर्व वेदांच्या द्वारे जाणण्यासाठी जोगे कोण आहे, तर श्रीकृष्णच आहे. म्हणजे तुम्ही सर्व वेदांना शिकून सुद्धा श्रीकृष्णांनाच ची माहिती मिळवल्यासारखं असा अर्थ आहे. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी श्रीकृष्ण स्थायी आहेतच. हम्म. आता वेद शिकून आपल्याला काय मिळेल, तर समदृष्टी मिळेल असं सांगितलं. आता हे 4 वेद दाखवले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर या 4ही वेदांमध्ये काय लिहिलंय, की कृष्ण सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे. आता हा भिक्षुक दाखवलाय,
तो काय करतो मध्ये त्या श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये परमात्मा म्हणून स्थित आहे असं हे त्याला माहितीये. आणि जो माणूस असं सर्वांना परमात्मा रूपामध्ये पाहतो, म्हणजे माझा श्रीकृष्ण रूपात पाहतो, त्याला म्हणतात ज्ञानदृष्टी. आता हा ज्ञानी जो माणूस आहे, तो हत्ती आहे किंवा चांडाळ आहे किंवा कुत्रा आहे, हा चांडाळ आहे माणूस किंवा हा कुत्रा आहे असा, त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये, सगळ्या त्या गायीच्या पण हृदयात श्रीकृष्ण आहे, हत्तीच्या हृदयात पण श्रीकृष्ण आहे, या चांडाळाच्या हृदयात पण श्रीकृष्ण आहे, हा बटू आहे त्याच्या हृदयात पण श्रीकृष्ण आहे, हा कुत्रा आहे त्याच्या हृदयात पण श्रीकृष्ण आहे. असं सगळीकडे तो श्रीकृष्णालाच पाहतो. हे ज्ञान त्याला कुठून मिळालं? हे एवढे सगळे वेद शिकून त्याला हे ज्ञान मिळालं. म्हणजे ह्या वेदांमध्ये काय ज्ञान आहे? की सगळीकडे श्रीकृष्णच आहेत आणि श्रीकृष्णांचे आपण गुण शिकत आहोत. हम्म. आता आपण पुढचा श्लोक बघूया. हरे कृष्ण. ना हरे कृष्णा. यो माम एवं सम्मोढो जानाति पुरुषोत्तम स सर्वविद भजान्ति माम सर्वभावेन भारत. अनुवाद: जो कोणी या प्रकारे मला पुरुषोत्तमाला निश्चितपणे जाणतो, तो सर्वज्ञ मनुष्य हे अर्जुना मला सर्व प्रकारे भजतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे श्रीकृष्ण काय सांगतात आपल्याला? की जो मला संशयरहित होऊन जाणतो, म्हणजे मनात किंचित पण शंका घेत नाही माझी माहिती घेण्यात किंवा मला समजण्यात, म्हणजे माझ्या मनात जरा सुद्धा, ज्याच्या मनात शंका नाही की मी कोण आहे, तो मनुष्य जाणतो की श्रीकृष्ण भगवान सुप्रीम गॉड आहेत आणि ईश्वरांचा सुद्धा ते ईश्वर आहेत. म्हणजे सर्व ईश्वर देवांचे सगळे ते देव आहेत. तर तो काय करतो? तो मनुष्य भक्तीमध्ये सदैव मग्न असतो आणि भक्तीमध्ये श्रीकृष्णाचा जप करतो, कीर्तन करतो आणि त्यात तो रमून जातो. म्हणजे माणूस सर्वज्ञ होतो. म्हणजे काय होतं? सर्वज्ञानी होतो. त्याला आपोआप सर्व ज्ञान येतं. आता आपण एक गोष्ट बघूया बर का. हे नारद मुनी आहेत होते ना, त्यांची गोष्ट आहे. आता गोष्ट ऐकायची का आपल्याला? गोष्ट ऐकायची का सगळ्यांना? हो मॅम. हा, आपण गोष्ट ऐकूया आता. आता इथे एक गोष्ट सांगितली आहे बर का. तर नारद मुनींच्या 3 जन्मांची ही कहाणी आहे. त्यांचे 3 जन्म झाले वेगवेगळे. त्याची 3 जन्मांची म्हणजे 3 स्टोरीज येते. एका स्टोरीमध्ये 3 स्टोरी आहेत. तर एकदा काय झालं, ब्रह्मदेवाचा मुलगा नारद हा कृष्णाचा खूप मोठा भक्त होता आणि तो सतत नारायण नारायण असा श्रीकृष्णाचा जप करत असतो. आणि त्याच्यावर खुश होऊन श्रीकृष्णाने त्याला वीणा म्हणून भेट दिली. ते इथे फोटोमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, श्रीकृष्ण त्याला वीणा देत आहेत आणि त्यांना सांगतात की तू संकीर्तन कर, गाणं गात राहा आणि माझं नाव घे. तर तो म्हणतो हो बरोबर, मी तसंच करीन, मला नारायण नारायण नाव म्हणायला फार आवडतं. मग एकदा काय झालं, ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, नारद हा ब्रह्मदेवांचा मानसपुत्र असतो. तर ब्रह्मदेव नारदाला म्हणाले की तू आता मोठा झाला आहेस, तू आता लग्न कर. पण नारद मुनी काय म्हणतात की मला लग्नच नाही करायचं, कारण मी जर लग्न केलं तर मी देवाला पूर्णपणे विसरून जाईन, म्हणून मला लग्नच नाही करायचं. तर हे बोलणं ऐकून ब्रह्मदेवांना राग आला की मी एवढं माझ्या मुलाला सांगतोय लग्न कर, पण माझा हा मुलगा काही ऐकतच नाही आणि माझे शब्द काही पाळत नाही. मग ब्रह्मदेवानी तरी पण त्यांना खूप पटवायचा प्रयत्न केला, पण तो नारद मुनी काय ऐकत नाहीत. मग ब्रह्मदेव नारदाला शाप देतात की तू माझं ऐकत नाहीस ना, मग तू गंधर्व म्हणून जन्माला येशील, पुढच्या जन्मी गंधर्व होशील. मग तो शाप खरा ठरतो आणि नारद मुनींचा जन्म कुठे होतो? तर गंधर्व लोकामध्ये होतो. तर आपण बघूया पुढची स्लाइड. तर गंधर्व म्हणजे काय? गंधर्व म्हणजे जिथे माणसं खूप सुंदर गातात, नृत्य करतात
आणि सारखी देवांची स्तुती करून नाच करतात, गाण्यातून देवाची आराधना करतात. म्हणजे नाच आणि गाण्यानी देवाची आराधना करतात ते गंधर्व. तर गंधर्व लोकांमध्ये नारदाचा जन्म झाला. आता हा तुम्हाला मध्ये दिसतोय ना, हा आहे तो तो नारद मुनी आहे बरं का. आता पुढच्या जन्मात हे म्हणजे आधीच्या जन्मातलं अगदी काय म्हणतो आपण फ्लॅशबॅक मधल्यासारखी स्टोरी आहे ही. त्याचं नाव होतं उपभरण. याचं नाव आहे उपभरण. दिसतोय का तुम्हाला हा उपभरण? हम्म. तो उपभरण खूप चांगली वाद्य वाजवायचा. तबला, मृदुंग, पेटी आणि खूप सुंदर गायचा. आणि गंधर्व लोकांना त्याचं गाणं वाद्य वाजवणं खूप खूप आवडायचं. मग एकदा काय झालं, गंधर्व लोकांमध्ये एक दक्ष ब्रह्म नावाचा एक गंधर्व होता. तर दक्ष ब्रह्मला एक यज्ञ करायचा होता. तर त्याने ठरवले की यज्ञ झाला की उपभरणाला गाणं म्हणायला सांगेन आणि इथे सर्व गंधर्व कन्यांना नाच करायला सांगेन. म्हणून त्याने उपभरणाला आमंत्रण दिले. हम्म. तर यज्ञाच्या दिवशी सर्व कार्य पार पडल्यावर उपभरण गाणं म्हणायला लागला आणि मृदुंग वाजवायला लागला. त्याचबरोबर गंधर्व कन्या नृत्य करू लागल्या. तर हे मृदुंग वाजवताना काय झालं, थोडा त्याचा ताल चुकला. उपभरणचा ताल चुकला. ताल म्हणजे काय, नोट्स असतात ना पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये. ता धिन धिन ना ना धिन धिन ना, ते ते नोट्स थोडेसे त्याचे चुकले. आणि मग प्रत्येक 10 वर किंवा 30 वर वेगवेगळी नाचाची ऍक्शन असते की नाही. पण त्या मुलींची ती ऍक्शन पण चुकली. मग त्याही गोंधळून गेल्या. आता प्रत्येकीचे हात बघा कसे दिसतायत. एकीचा हात वर आहे, एकीचा हात खाली आहे. म्हणजे सेम ऍक्शन नाहीये. दिसतंय का तुम्हाला? या मुलींची ऍक्शन वेगवेगळी दिसतीये का? हिची ऍक्शन वेगळी आहे, हिची वेगळी आणि हिची वेगळी आहे. तर त्याही चुकल्या जरा. मग आता थोडीशी चूक झाली म्हणून काय झालं, त्या नृत्य करणाऱ्यांची पण चूक झाली. मग पण त्यामुळे दक्ष ब्रह्म खूप चिडला. तो खूप खूप रागवला आणि त्यांनी उपभरणाला शाप दिला की तुझा जन्म पृथ्वीवर शूद्रपुत्र म्हणून होईल. आता उपभरण खूप खूप रडायला लागला, माफी मागायला लागला. मला माफ करा, माफ करा, परत अशी चूक होणार नाही. मला पृथ्वीवर जन्म घ्यायचा नाहीये. तुम्ही शाप मागे घ्या, असं विनंती करत होता. मग दक्ष ब्रह्म म्हणाला की मी तुला दिलेला शाप तर परत काही घेऊ शकत नाही, पण मी तुला उशाप देतो की म्हणजे तुझा हे शाप जरा कमी होईल. मग काय ते म्हटले की तुझा शूद्रपुत्र म्हणून तुझा जन्म जरी झाला तरी तुला साधू संग लाभेल. म्हणजे तुझी उन्नतीच होईल. म्हणजे तुझ्या घरी साधू येऊन राहतील. मग उपभरणचा पुढचा जन्म झाला शूद्रपुत्र म्हणून. हम्म. तर आता आपण पुढची स्लाइड बघूया. आता इथे तुम्हाला दिसतोय का, हा हा छोटा आहे ना, तो छोटा नारद आहे. हम्म. आणि त्याच्या घरी हे साधू आलेले आहेत. तर ही नारद मुनींची आई इथे दिसते. नारद मुनींची आई आहे, मागे आहे ती. ती एक शूद्रबाई होती. त्याला वडील नव्हते आणि त्याची आई इतरांच्या घरी घरकाम करायची, झाडायची, पुसायची, केर काढायची, असं ती काम करायची आणि घर चालवायची. एकदा काय झालं, ज्या आश्रमात ती काम करायची ना, तिथे काही साधू लोक राहायला आले आणि त्यांची राहायची खोली ती साफसफाई करू लागली. पण छोटा नारद पण तिथेच होता. तो बघत होता आई कसं करते. मग तो म्हटला मी पण तुला मदत करीन. मग तो पण आश्रमात जाऊ लागला आणि आईला मदत करू लागला. तो त्याचबरोबर साधूंना फळं आणून द्यायचा, दूध आणून द्यायचा. मग संध्याकाळी साधूंची कथा वाचन चालू असायचं, भागवत कथा वाचायचे. त्यासाठी तो चटई घालायचा. त्या तुम्हाला दिसते काही चटई त्यांनी मांडलंय, सगळं फळं आणून दिली आहेत. त्यांची सेवा करायचा तो. आणि मग त्यांची जे कथा जे वाचायचे किंवा मंत्र म्हणायचे ते तो सगळं ऐकत राहायचा. मग रात्र झाली की खोली झाडायचा, त्यांची बिछाना घालून द्यायचा, उशा पांघरुणं आणून द्यायचा.
खूप खूप सेवा करायचा. आणि सकाळी साधू उठले की परत त्यांचा बिछाना गोळा करायचा, सगळं आवरून ठेवायचा खोली. आणि तो छोटा नारद हे सगळं करत असे बर का. सगळी सेवा तो करत असे स्वतः. मग साधूंना त्याच्याबरोबर साधूंनी सांगितलं तू पण आमच्या बरोबर जप करायला ये. त्याला आवडायचं ते. मग साधूंच्या बरोबर तो पण जप करायला बसायचा. असं त्याला हळूहळू सगळ्याची आवड लागली. आणि मग त्याचं काम झालं की भागवत कथा ऐकायला बसायचा. दुपारी जेवायला त्यांना वाढायचा सगळ्या साधूंना. पाट पाणी घ्यायचा त्याच्यासाठी. आणि त्यांचं जर समजा उरलेलं असेल ताटामध्ये अन्न, तर त्यांना विचारायचा की मी हे खाऊ का. तर ते हो म्हणायचे. मग त्यांचं उष्ट अन्न तो खायचा. आणि आपल्याला श्रील प्रभुपाद सांगतात की भक्ती कशी आहे, इन्फेक्शियस आहे. म्हणजे तुम्ही शुद्ध भक्तांचं अन्न खाल्लं तर तुमच्यात भक्ती आपोआप प्रवेश करते. आणि तुम्ही पण शुद्ध भक्त होत जाता. म्हणजे तुम्ही शुद्ध भक्तांची सेवा केलीत, संग केलात, त्यांचं बरोबर राहिलात की आपण पण शुद्ध भक्त होतो. अशी छोट्या नारदांनी खूप खूप सेवा केली. आणि मग 4 महिने झाले. मग त्या साधूंना निघायचा दिवस आला. त्यांनी नारदाला सांगितले आम्ही आता जातो दुसऱ्या गावाला. तिकडे खूप मोठा होम वगैरे करायचा आहे. तर नारदाला खूप वाईट वाटले. तो म्हणाला जाऊ नका, इकडेच राहा. मी तुमची सगळी सेवा करीन. पण ते साधू म्हणले नाही आम्हाला तर जावंच लागेल. कारण तिकडे एक मोठा होम वगैरे करायचा आहे. हम्म. पण तू आता आमच्याकडून सगळं जप शिकला आहेस, मंत्रोच्चार शिकला आहेस, सगळं भागवतम ऐकलं आहेस तू, छान छान कथा ऐकल्या आहेस. तर जे आम्ही जप करायचो, जसं कर्मकांड करायचो, ते तू पण करू शकतोस. तुला आता कळलंय की वेदांचा अभ्यास तू आमच्याकडनं शिकला आहेस. कृष्ण कोण आहेत ते पण तुला कळलं आहे. तर तू जप कर, संकीर्तन कर आणि आनंदाने राहा. हं? असं त्याला साधू त्यांना सांगतात. आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे साधू त्यांच्या मार्गाला रवाना झाले. म्हणजे ते दुसऱ्या गावाला गेले. मग एक दिवस काय झालं, संध्याकाळी नारदाला भूक लागली होती. त्याची आई म्हणाली बाहेर आपली गाय आहे ना, तिचं दूध काढते आणि तुला दूध देते. मग ती दूध काढायला गोठ्याकडे गेली बाहेर. बराच वेळ झाला आई परतच आली नाही. मग नारदाला आईची परत आठवण आली की काय अजून कशी आली नाही परत. मग तो आईला हाका मारू लागला आई आई. तरी ती काही आली नाही परत. मग तो बाहेर गेला आणि बघतो तर काय, आई अशी मरून पडली होती. कारण ती आणि तिच्या बाजूने एक मोठा काळा साप सरपटत सरपटत चालला होता. काळा विषारी साप होता तो. आणि सापाने आईला दंश केला होता, चावला होता. त्यामुळे बिचारी आई मेली होती. मग नारदाला खूप वाईट वाटलं. तो खूप रडला. कारण त्याच्या जगामध्ये त्याचं कोणीच नव्हतं. फक्त आईच एकटी होती त्याला. किती दुःख झालं त्याच्या मनाला. आणि मग त्यांनी पण घर सोडून दिलं आणि चालत चालत वनातून निघाला तो. उंच डोंगरावरून, नदीतून, जंगलातून, गावातून तो चालतच राहिला. मग एका नदी काठी वृक्षाच्या खाली बसला. आणि काही साधूंनी जे सांगितले होतं ते सगळं त्याला लक्षात होतं. आणि ते करायचं त्यांनी ठरवलं. त्यांनी जप सुरू केला. हरे कृष्ण म्हणायचा. आणि राम नाम घ्यायचा. असं अनेक काळ, अनेक वर्ष त्यांनी केलं. साधूंनी सांगितल्याप्रमाणे पूजा वगैरे सगळ्या केल्या. आणि मग क्षणभर त्याला श्रीकृष्ण म्हणजे नारायणाचे दर्शन झाले. नारद मुनींना खूप खूप आनंद झाला. आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. आनंद अश्रू म्हणजे काय, आपल्याला अनुभव नसतो ना. पण आपल्याला समजा दुःख झालं, कोणी ओरडलं तर आपल्या लगेच डोळ्यात पाणी येतं की नाही. येतं का तुमच्या डोळ्यात पाणी? हा. पण आपण तसंच पाणी डोळ्यात पण येतं केव्हा आपल्याला खूप आनंद झाला तरी डोळ्यात पाणी येतं. हो किती. त्याला म्हणतात आनंद अश्रू. पण एखादा भक्त असतो ना, त्याला खूप आनंद झाला की त्याच्या डोळ्यातून पाणी येतं.
आणि नारद मुनींना तर प्रत्यक्ष भगवान दिसले होते, भगवान नारायण याचं दर्शन झालं. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद झाला आणि आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. आणि हे नंतर जाताना आणि त्यांना एक आवाज आला की लवकरच तू आता माझ्या धामाकडे येशील. हे ऐकून सुद्धा नारद मुनींना अतिशय आनंद झाला. आणि कालांतराने मग जेव्हा नारदांना मृत्यू आला, त्यांना लगेच एक दिव्य शरीर प्राप्त झालं आणि ते वैकुंठात नारायणाकडे गेले. तर या गोष्टीतून आपण काय शिकलो की नारदाने लहानपण वयापासूनच साधूंची म्हणजे मोठ्या व्यक्तींची सेवा केली, जप केला, पूजा केली, म्हणून ते लगेचच नारायणाकडे जाऊ शकले. आणि छोट्या नारदाचे 2 गुण सांगितले आहेत श्रील प्रभुपादांनी, की तो शांत होता आणि दुसरे म्हणजे त्याला फार खेळायची आवड नव्हती इतर मुलांबरोबर. मोठी माणसं जे सांगत होती ते तो ऐकायचा, ते तो करायचा, त्यांच्या बरोबर बसून राहायचा आणि काही कथा गोष्टी जे काय ते सांगायचा ते तो मनापासून ऐकायचा आणि लगेच त्याचं पाठ व्हायचं. इतकी कुशाग्र बुद्धी होती त्याची. लगेच त्याचं पाठ मनात इन्स्टंटली त्याच्या लक्षात राहायचं काय सांगितलंय ते. आवडली का तुम्हाला गोष्ट नारद मुनींची? हो मॅम, हा, व्हेरी गुड. चांगली होती. हा, तर असे हे नारद मुनी शुद्ध भक्त होते. श्रीकृष्णाचे, नारायणाचे किंवा विष्णूचे शुद्ध भक्त होते आणि सदैव नारायणाच्या भक्तीत ते लीन असायचे. तर नारद मुनींचे शिष्य कोण कोण होऊन गेले ते पण खूप महान व्यक्ती होऊन गेले. ते कोण कोण? प्रल्हाद प्रल्हाद महाराज, महाराज, ध्रुव महाराज, व्यासदेव, वाल्मिकी ऋषी. बरोबर, हे सगळे. आणि अजून पण खूप सारे ऋषी आहेत जे नारद मुनींचे शिष्य होते. तर प्रभुपाद काय म्हणतात की श्रीकृष्ण हे सर्व वेदांचे ध्येय आहेत. म्हणजे सर्व वेदांचा मेन कोर काय आहे, क्रक्स काय आहे, तर श्रीकृष्णांची माहिती घेणं हाच आहे. तर त्यांना श्रीकृष्ण न शोधता वेदांचा अभ्यास केला तर वेळ फुकट गेला. म्हणजे काय, श्रीकृष्णांना आपण आधी शोधलं पाहिजे किंवा त्यांची माहिती घेतली पाहिजे, जास्तीत जास्त ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय समजून घ्यायला हवं की श्रीकृष्ण कोण आहेत हे आपण समजून घ्यायला हवं. आणि ते जर समजलंच नाही तर वेळ वाया गेला असं होईल. त्यामुळे आपण जास्तीत जास्त भगवद्गीतेतून श्रीकृष्णाची माहिती मिळवतोय की नाही. आता आपण एक ऍक्टिव्हिटी करायची आहे बरं का. सगळ्यांनी तुमचा व्हिडिओ ऑन करा. सगळ्या मुलांनी व्हिडिओ ऑन करा व्हिडिओ. अजून कोण कोण आहेत? आरीन व्हिडिओ ऑन कर. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. आता ना आपण इथे गाण्यावरती एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. हा, तुम्ही हे गाणं म्हणा आणि ऍक्शन करा सगळ्यांनी. आता बघूया आपण. हा, जय राधा माधव जय कुंज बिहारी. आता जय राधा माधव आहे की नाही, तर तेव्हा बासरीची ऍक्शन करायची. जय राधा माधव जय कुंज बिहार. कुंज बिहारीला अशी झाडांची ऍक्शन करायची. कुंज बिहारी म्हणजे झाडांची ऍक्शन. आता तुम्ही पण करा बरोबर माझ्या बरोबर. कळतच नाहीये मॅम. जय राधा माधव. त्याला बासरीची ऍक्शन करायची. बासरीची ऍक्शन करा. जय बिहारी. जय राधा माधव. हा, जय कुंज बिहारी. ही झाडांची ऍक्शन अशी. झाडं वेलीली झाकलेलं असतं ना घर, म्हणून त्याची ऍक्शन करायची. जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ. डोक्यावर गोपी जन वल्लभ म्हणजे गोपींच्या बरोबर जायचं ना, गोपींच्या डोक्यावर मटका असायचा की नाही, म्हणून अशी ऍक्शन करायची. जय गोपी जन वल्लभ
जय गिरीवर धारी. आता गिरीवर धरला होता की नाही त्यांनी करंगळीवर, तर मग तुम्ही या डाव्या हाताच्या करंगळीवर धरला होता ना, मग अशी ऍक्शन करायची त्यावेळेला. जय गिरीधरी हारी, गिरीधर हारी. हम्म तेव्हा करंगळीची ऍक्शन करायची. यशोदानंदन. आता यशोदानंदनाला बोट दाखवून, यशोदा त्याला बोट दाखवून रागवायची की नाही श्रीकृष्णाला, म्हणून यशोदानंदन ब्रज जनरंजन. म्हणजे ब्रजामधल्या सगळ्यांना तो आवडायचा, म्हणून ब्रज जनरंजन. यमुना तीर बनचार. आता यमुना म्हणजे वॉटर आहे ना, नदी आहे, म्हणून वॉटरची ऍक्शन अशी करायची. हम्म तर आता तुम्ही करा बरं, आपण गाणं म्हणूया. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. जय गोपी जन, जय गिरीधर हारी. जय गोपी जन वल्लभ, जय गिरीधर हारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. यशोदानंदन ब्रज जनरंजन. ब्रजमध्ये सगळ्यांना आवडतोय ना तो, म्हणून यशोदानंदन ब्रज जनरंजन. यमुना तीर बनचारी. जय राधा माधव, जय कुंज बिहारी. आता तुम्ही हे गाणं लावून, हे तुम्हाला ऑडिओ ह्याच्यावरती मिळेल युट्यूब वरती, ते गाणं लावून तुम्ही हे असे ऍक्शन करू शकता आणि त्याचा एक व्हिडिओ काढून पाठवा आपल्या ग्रुपवरती. हा म्हणजे तुम्हाला या सगळ्यांची छान ऍक्टिव्हिटी मिळेल एक करायला. बघू, मला सगळ्यांचे व्हिडिओ बघायचे आहेत. छान छान करा, मस्त करा ऍक्शन. तर आता सर्वांनी म्हणा, जप करा आणि खुश राहा. सर्वांनी एकत्र म्हणा. सगळ्यांनी ऑन करा ऑडिओ, ऑडिओ व्हिडिओ सगळं ऑन करा आणि हरे कृष्ण जप करूया एकत्र. अच्छा, गणपती. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण, कृष्ण 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 हरे हरे हरे. हरे 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 राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे हरे. हरे. तर हा आता अध्याय कसा वाटला? काही अडचण आहे मॅम का? मॅम काही माझे प्रॉब्लेम आहे? क्वेश्चन आहे. हा ते विन 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 आहे का? हा वृंदावन घरामध्ये आहे का? हा अर्थ नाही, घरामध्ये नाहीये बाळा, गाव आहे. गाव आहे, गाव दुसरीकडे, दुसऱ्या गावाला आहे. पण आम्ही तिथे जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो ना आपण, बरोबर जाऊ शकतो. हा आणि तू ऍक्शन करून दाखवायची बर का अरिन, गाण्यावरती ऍक्शन करून दाखवायची आहे. डान्स पण करून दाखव तू आणि मला व्हिडिओ पाठवशील. बर, मग आता आपण ठीक आहे शेवटचा मॅम. श्लोक म्हणूया. वाञ्छाकल्पतरुयश्च कृपा सिंधूय एव च, पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. उद्या भेटूया पुढच्या अध्यायासाठी. लवकर या, 3:45ला जॉईन व्हा. हा सगळ्यांनी, सगळ्यांनी 3:45ला जॉईन व्हा. हो मॅम. हा 4 वाजले. ओके.